नमस्कार मंडळी. विनोदाच्या सहाय्यानं विविध प्रसंगांचं मंथन करत हास्याचं अमृत निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौदार. मंडळी, सध्या अनेक ठिकाणी मोरे फॅमिलीचा सुळसुळाट झालाय आणि ज्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेत. आज ही मोरे फॅमिली चालली आहे एका हॉटेलमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. काय एक एक पदार्थांची नावं असतात नाही, काय मागवायचं तर कळतच नाही. हे काय पनीर लबाबदार, हे म्हणजे प्रसाद ओ रुबाबदार असं आहे का नाही. चला आणि रुबाबदार म्हणजे कसं, नाव पण सूट झालं पाहिजे का नाही. रुबाबदार म्हणजे कसं, म्हणजे हँडसम मांजेसारखा असला पाहिजे. कातील उगायचं नाही. शेजारी रुबाबदार आहे तरी पण प्लॅटोनिक. सर खरंय. ऑर्डर काय सर, हॉटेल बंद होणार आहे त्यामुळे ऑर्डर दे का काय. ए आई, पनीर बुर्जी सांगूया काय? हा पनीर भुर्जी. हा. कोंबडी कधीपासून पनीर द्यायला लागली. बाप रे. सर हा अंड्याची बुर्जी असते ना, तसं पनीर कुस्करून त्याची बुर्जी बनवतात. पदार्थ आहे सर तो. होय काय. Yes, sir. हा, ते चांगलं असेल काहीतरी. एक्सक्यूज मी. एक मिनिट. हा चालेल. येस सर. मला एक संपूर्ण शाकाहारी थाळी आणि सोबतीला कॅरमल कस्टर्ड मिळेल. येस सर, मिळेल ना. हा. येस. संपूर्ण शाकाहारी थाळी आणि पुढे काय मागवल्यानी? ते एक्स्ट्रा कोशिंबीर. फक्त तो इंग्रजीत बोलला. काय 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 लोकांना ना शायनिंग मारायची सवय असते, काही समजली. माफ करा, पण तुम्ही माझ्याविषयी काही बोलताय का? नाही बा, नाही नाही आम्ही कशाला तुमच्याबद्दल बोलू. एक मिनिट, तुम्हाला ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला सावंतवाडीला. तुम्ही गोटी सोडीची गाडी चालवता काय हो. गे बाय म्हणजे हा होय तर. हा माका वाटलाच माका तरी. हो. हा काय हो दादा, नू धंदो बिंदो सगळं व्यवस्थित ना? हा नाही बाकी तो सोडो मस्त मिळता. हो. ए चाट मसालो वगैरे टाक. काका, ते टुचूक केल्यानंतर गोटी कुठे जाते? माझ्या चेहऱ्यावरून मी तुम्हाला गोटी सोडा विकणारा वाटतो. हा हा काय म्हणताय तुम्ही? हा काय म्हणजे काय. आता गोटी सोडा विकण्याचा चेहरा काय वेगळा असतो काय हो तुमच्या आमच्यासारखा. होय तर. मी नाही विकत गोटी सोडा. चला, बघतोय मी. सर ही तुमची थाळी धन्यवाद. आणि हे कॅरेमल कस्टर्ड. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद. येस सर. मला थोडंसं पाणी द्याल का? माझा हा, yes. उपवास आहे, मला सोडायचा आहे. मोठा उपास सोडणार. आम्ही काही उपास सोडलेलाच नाही कधी आयुष्यात. आयुष्याच्या भावाचा उपास सोडतोय. का परवा जरा नाही काय परवा. ए आई, काय ते? कोशिंबिरी सारखा नाही दिसणार नाही. ते नाही काहीतरी बुळबुळीचा. हलतय काय रे ता. हलतय बघ, कसं हलतय बघ. जिवंत वाटतं. जिवंत आहे? हा वासाडा नॉनव्हेज खाऊन उपास सोडतोय. बापरे भाऊ, काय हो बोलतास? व्हेज हॉटेला. महोदय, हा? आपणास काही त्रास, काही समस्या? नाही मग तुम्ही माझ्या ताटाकडे बघून कुजबूज का बरं करताय? नाही कुजबूच नव ते काय सांग मागवलं आहे ना, तर आम्हाला जरा वेगळं दिसतं म्हणून, बाकी काय नव. हे हा हा हे मागवलं आहे. हे कॅरमेल कस्टर्ड आहे, मिष्टान्न आहे ते. होय का. मिष्टान्न म्हणजे काय असता? मटन. मटण? हे काय म्हणजे मटण खाऊन उपास सोडतास? लाज वाटतं का? वहिनी नाही, हे मटण नाहीये, हे मिष्टान्न म्हणजे जेवणानंतर खाण्याचा गोड पदार्थ. अच्छा, जेवल्यानंतर गोड खातात काय. हो. तुम्ही नाही खात? मी जेवल्यानंतर तंबाखू खातो. कौतुकाने सांगताय तुम्ही. नाही तेव्हा खोटं नाही सांगायचं. आपल्याला खोट्या बोलायची सवयच नाही काय हो. बरोबर ना. हे घातक आहे. होय. तंबाखू खाणं हे घातक आहे, याने कर्करोग हातांग कोले की. नाही तर हलता ना. नाही, एक मिनिट. आई, मला पण पाहिजे ते.
काकांकडून आपलेच आहेत ते. एक मिनिट. नाही नाही थांबा. हा काय नाही होत गे? काही काकांकडून वगैरे. एक मिनिट. वहिनी, हे मी मागवलेलं आहे की नाही? हे माझं आहे, मी खाईन. तुम्हाला हवं असेल तुम्ही वेगळं मागवा प्लीज. नाही आम्ही मागवला असता पण हायता काय हा आता महाग असताला ना. नाही वहिनी, नाही हे महाग नाही. याची किंमत केवळ 40 रुपये आहे. काय सांगतास? अहो, ऐकलंस काय 40 रुपयाचा आहे. फक्त 40? हो. मी 100 मागवेन. मागवा. 4000 रुपये लागतील. मागवा. 100 मागवा. वेटर, ए वेटर. आम्ही पण मागवतो. मग आम्ही सोडता का? येस सर. वेटर, येस सर. कमरेला केस थोडा आहे. कमरेला नाही मांडीला आहे का सर? नाही ते आम्हाला खाण्यासाठी पाहिजे होता. कसं देणार सर काढून मांडी? अरे बुद्धिशत्रूंनो, जे बोलताय ते एकदा ऐका ना रे. कॅरमल कस्टर्डला ते कमरेचा केस तोडा म्हणताय चुकून. कॅरमल का? सॉरी सर, मला माहित नव्हतं सर. सॉरी सॉरी. 3 घेऊन ये 3. काय? ते काय ते आहे ना 3 घेऊन ये. कमरेला कसं तरी होत आहे. काय होतंय तुमच्या कमरेला? काय त्याला नाव येत नाही. कॅरमल कस्टर्ड आहे. हा तेच ते 3 घेऊन ये, 3 घेऊन ये. कमरेला कसं तरी होतं यांचं. नका बघू असं. मला जेवू द्या, मला भोजन करू द्या. ऐका ना, गोड आहे का? गोड लागता? मिष्टान्न आहे की नाही ते? हो, हो. मग ते गोडच असतं. नाही म्हणजे आम्ही कधीच खाल्लेलं नाही ना त्याच्यामुळे. बरं बरं. आणि काय आहे एकदा ऐकता काय, काय? हिने एकदा खरवस बनवला नव्हता. अरे वा, छान. ड्रिल मशीन पण तुटला नाही. मग आम्ही ना हातापायचा मल काढण्यासाठी दगड म्हणून वापरलेला त्या. गप्र होता म्हणजे. पोटात नाही गेलो खरवस. पोट घासूक मिळता ना त्याने. नका मग नका कशा नका 4 चौकात बोलतात. नका बोलू हे प्लीज. नाही, तसं- कृपा करून हे बोलू नका. नाही, नाही. मी जेवतोय, तू लांबो. जेवताना अत्यंत किळसवाणी विषय काढताय तुम्ही. नाही. असं करू नका. नाही. हा? हाय तो माणूस ह्यांना कोण सांगत. सर काय रे? सॉरी, कॅरमल कस्टर्ड संपले सर. शेवटचं होतं ते मी या सरांना दिलं सर. असं कसं झाला? हायता चुकीला एवढा मोठा हॉटेल उघडला सरी. हायता ठेवूनच नाही म्हणजे नाही ते काय? काय नाही, तुम्ही फ्रेश बनवणे आम्हाला आणून द्या. आम्हाला पाहिजे, नाही, नाही, काय मला आता करा? खाय. नाही सर, आम्हाला काय ते पाहिजे. असं पटकन नाही बनवतायत. त्याची खूप मोठी प्रोसेस आहे सर. एक काम करा सर, तुम्ही प्लीज उद्या. सॉरी सर, पण खरंच अरे संपलं. ह्याला काय अर्थ आहे? हा माणूस भिकारासारखा खाणार आहे, आम्ही ह्याच्या तोंडाकडे बघत बसायचा. मी का खाईन भिकारासारखा? मी वागवलेलं आहे ते. मी व्यवस्थित खातोय. तुम्ही भिकारासारखे माझ्या ताटात बघताय. मला खायचंय. दादानू काय आहे? हाय तो माझं पोरगो बघा तरी त्याच्याकडे. नजरेत बघा त्याच्या. हा जीभ पाणी सुटला. थोडंच आपलं एवढूसा पोराक म्हणून द्या द्या ना, वाटेल द्या. त्याला तर मी काहीच देणार नाही. देवा ना. द्या ना. नाही. द्यावं. काय त्याच्यात काय द्या. नाही देणार आहे मी काय त्याला. दया माया काय नाही ना तुमका? नाहीये. आणि ह्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तर ते येत सुद्धा नाही. असं वाटतं हायवेवर कुठलं तरी इमूचं पिल्लू पळतंय. बघा. व? मला त्याला काही द्यायचं नाही. मुळात तो माझ्या या ताटाकडे का बघतोय, कॅरमल कस्टर्डकडे का बघतोय? मला राग येतोय. राग येतोय? राग येतोय त्याचा? हो. मग तुडवा त्याला. सार्वजनिक आहे तो. तुडवा, बिंदास तुडवा. काय हो बोलताला सार्वजनिक हे- आहे? एक मिनिट महोदय, मला हिंसेवर विश्वास नाही. मी त्याला काही तोडवणार वगैरे नाही. ठीक आहे मग ऐका ना. हो तुमचं राहू द्या, माझं राहू द्या. हा कौमार्याचा कुस्कर आहे ना, हा मंदिर ठेवूया. कौमार्याचा कुस्कर आहे ना, काय सांग. हे काय शब्द आहेत? हा हे काय शोधून आणले तुम्ही आज? नाही नाही, ऐकून तर घ्या. कौमार्याचा कुस्करा. हा. हा शब्द आहे. तर असेल त्याचं नाव येत नाही ना, तर मंदिर ठेवूया. मी 1 2 3 4 म्हणीन. हा पहिला धावत जाऊन कोण घेईल ना ते त्याचं होईल. हाय ती आयडिया चांगली. नाही, 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 एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, नाही, थांबा, थांबा, नाही, नाही. मंदिर ठेवा. काय झाला? मी ते विकत घेतलेलं आहे. मला कुठलीही स्पर्धा लावायची नाहीये. हा. काय बोलायचा माणसा? वेटर, वेटर, येस सर. इकडे या. येस सर, बोला ना. या कुटुंबाला माझ्या टेबलवरून आत्ताच्या आत्ता उठवा प्लीज. ओके सर, प्लीज तुम्ही तुमच्या टेबलवर बसा ना प्लीज सर. नाही उठणार. याला त्रास होतो, याला उठवा. मी नाही उठणार. जा. सर थोडं कोऑपरेट करा. नाही, मी नाही उठणार आणि मी त्यांना बसूही नाही देणार. मी उठलोही असतो, पण आज माझा उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी असं जेवत्या ताटावरून उठू नये. तर मोठा उपास होणार. आम्ही काय उपास मारू नका सर पोर. मारू नका, एक काम करा ना. त्यापेक्षा ते खाऊन टाका, म्हणजे विषय संपेल ना. मी नाही खाणार आहे. माझं संपूर्ण जेवण झाल्याशिवाय मी ते खाणार नाहीये. शास्त्रात काय लिहिलंय? जेवल्यानंतर गोड खाल्लं तर आम्ल तयार होत नाही, पोटात जळजळ होत नाही. अहो पण तुमच्या ताटात गोड बघून त्यांच्या पोटात जळजळ होते, त्याचं काय? म्हणजे एक माझं काम पण हाच मुद्दा. करा. माझं काय म्हणणं आहे, एक दिवस तुमचा क्रम जाऊ दे ना, ते खा पहिलं. नाही. तत्व म्हणजे तत्व. बरं तुम्हाला जे करायचं ते करा. एक काम करा सर, तुम्ही तुमच्या टेबलवर जा आणि मला जी काय ऑर्डर ती द्या, मी घेऊन येतो. मी नाही उठणार. मला इथंच द्या. मला इथं. बरं ठीक आहे, ऑर्डर बोला. तुमच्याकडे आमटी भात आहे? हो आहे.
मग 2 हाफ आमटी भात आणि 1 हाफ भात द्या. ओके ठीक आहे. सतत बघू नकोस माझ्या कॅरेमल कस्टर्डकडे. तू आमटी भात येतलो मग आपण टुक 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 करून खाऊचा आणि आपण कोणाला द्यायचं? एका माणसात देऊचाच. अत्यंत बालिश होतं हे, अत्यंत बालिश. तुम्ही जावा त्या मला शांत द्या. करा तुमचा काय काय वा वा वा. आ! इला, इला. घे बाहेर. काय मजा आहे रे. तर तू नीट खा. ते त्याला वाशी आमटी देस हा? होय तर. हा बघ, हा असा भात आहे ना, हा बघ असा एकत्र करायचा आणि हा मध्ये खड्डा करायचा आणि त्याच्यावर अशी आमटी ओतायची. हा माझ्या कॅरेमल मस्त आहे बरं लागता आमटी कस्टर्ड. गलिच्छांनो, मारू ना मारू नका. गलिच्छांनो, त्याचं पोरा मारू. मारता. माझा कॅरेमल कस्टर्ड खाल्लं रे. बघू मरा का? गिळा सगळं का बेटर. मी बिल भरणार नाहीये. खाऊ द्या यांना, सगळं खाऊ द्या. समजता? गलिच्छ माणसात गलिच्छ. परत भेटू नका. वा 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 वा. कॅरेमल कस्टर्ड इतका स्वीट परफॉर्मन्स, धमाल. हा सर रसिक प्रसाद दा. फार छान, मजा आली. त्या तुझ्या ताटातल्या शुद्ध सात्विक पंचपक्वानांच्या भोजनासारखंच तुझं कॅरेक्टर होतं. आणि त्या कॅरेमल कस्टर्डवरती आमटी टाकल्यानंतर त्याचं जे झालं ते तशी तुमची फॅमिली आहे. म्हणजे गोडही आहे आणि गोडावरती आमटी घालून त्याचं जे होतं ते करणारी पण आहे. मस्त, मजा आली. थँक्यू. मंडळी, आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी एक नवरा बायकोची जोडी आली आहे लव्ह बर्ड्स व्हिलामध्ये. बघूया तिथे काय घडतंय. नाही पोचलो. हो काय नाही 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 हो नाही नाही झालं, पोचून वेळ झाला. हो 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 हो. लव्ह बर्ड्स विला. माझ्यातलं आणि ईशातलं प्रेम आता जवळपास संपुष्टातच आलेलं आहे. इथे येऊन बघू आता काही नव्याने सापडताय का. डॉक्टर ऐका ना, मी ठेवतो फोन, कारण ती एकटीच बसली आहे तिकडे. काय तुम्हीच आम्हाला इथे पाठवलंय आमच्यातलं भांडण मिटवायला, तर तुमच्यामुळेच भांडण होईल असं वाटतंय. मी ठेवतो. नाही, लवबर्ड्स पक्षी मी नंतर सांगतो तुम्हाला मी. हो हो बाय. सॉरी. अरे माझे कान धरायला पाहिजे, वेडाच आहे मी. सॉरी 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 ना उषा. सॉरी सॉरी उषा? सॉरी. पुन्हा उषा म्हणा. नाही नाही सॉरी सॉरी. एवढं सगळं होऊन तू परत उषाचं नाव घे. माफ कर. चुकून निघालं ते. खरंच चुकून निघालं. आय एम सो सॉरी. चुकून निघालं उषा. चुकून ईशाची उषा कशी होऊ शकते रे? नाही, ईशाची चुकून उषाच होऊ शकते ना. ईशाची मंदाकिनी कशी होईल चुकून, हो की नाही. तेवढं तू बेनिफिट ऑफ आता मंदाकिनी हवी आहे तुला? नाही आता मंदाकिनी हवी आहे याला. अगं काय नाही, बोलू मी उदाहरण दिलं फक्त. मंदाकिनीच हवी होती तर मग आधी शोधायची होती ना. मंदाकिनी हवी आहे ना तुला? हा. चल एखादा धबधबा बघूया. दाखवते ना तुला माझ्यातली मंदाकिनी. नाही, नको असं काही कर. तू थांब ना. तू कसं, तू इथे मला नाही बोलायचंय. अगं तू बस ना इथे. ईशा काय तू उगाच काहीतरी फंबल पडला ग चुकून. एवढं काय त्यात? अगं फंबल पडला ईशा, काही नाहीये त्यात. फंबल म्हणजे लफडं नसतं रे. हे काय वाक्य आहे मला सांग. हे काय वाक्य? रागवू नकोस, मी जेन्युअनली विचारतोय तुला. फंबल बरोबर अशाच नावाचा कसा काय पडतो, जिच्या बरोबर तू दिवसभर एकत्र असतोस, जिच्या बरोबर डबा खातोस, जिच्या बरोबर सगळा वेळ घालवतोस, जिच्या बरोबर तुझा अफेअर आहे. अगं मग ईशा, अफेअर नाहीये. तू उगा, आम्ही ऑफिसमध्ये असतो, तू उगाच त्या राईचा पर्वत करतेस प्लीज. म्हणजे आता मी पर्वत आहे? तू मला पर्वत म्हणतोस तू आता? तुला पर्वत नाही म्हणावं मी. जरासं वजन वाढलंय माझं, मला माहितीये. अगं- पण तू पर्वत म्हणू नाही शकत मला. तुला माहितीये मला थायरॉइड आहे. हा आवाज नको लावूस प्लीज. नको लावूस यार आवाज ईशा. अच्छा
आता तुला माझा आवाजही नकोय. तू ईशा, तुला लक्षात येत आहे का ईशा, माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तू अच्छा हे नकोय असंच म्हणते सगळं. नको ना यार, आपण इथे कशासाठी आलोय ईशा? भांडायला आलोय का आपण? आणि हे बघ ऐक, मला खरंच वाटतंय आपल्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील, काहीतरी खरंच आपल्यात घडेल, काहीतरी नवं नातं निर्माण होईल यार. प्लीज यार ईशा. सॉरी, पण मला खरंच नाही वाटत आपलं काही होऊ ईशा, शकतं. please. मी खरंच सांगते तुला, मला Give up. नाही वाटत आपलं काही होऊ शकत. कारण आता एवढ्याशा वेळात ईशाची उषा झाली, आज काय नवीन मंदाकिनी झाली नाही, अजून 2 दिवस राहिलो ना तर फार ईशाची श्रीषा होईल. तू श्रीषाला मध्ये आणू नकोस, आमचं काहीही नाहीये, उगाच ते मी ऐकून घेणार नाही. म्हणजे उषा बरोबर आहे. म्हणजे उषा बरोबर कोणी ऐकलं नाही इथे, मी कोणाला सांगू? तू आता तुझ्या तोंडाने कबूल केलंस तुझं उषा नाही. बरोबर अगं, ईशा ईशा ऐक ऐक ऐक, तू शांत हो ना यार. तू लगेच ना, तू कुठच्या कुठे जाऊ नकोस, थांब जरा. अरे मी हे बघ, मी कधी खोटं बोलतो का? हो. गुड गुड, म्हणजे तू ओळखतेस मला, म्हणजे तुझं प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे तुला हेही माहिती असेल की मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा धडधड वाढते की नाही माझ्या मनाची. माहिती आहे मला. ऐक मला नाही काय. ऐक, वाढली मला नाही काय. ऐक घे. वाढली किती हळू आहे बघ. ईशा ईशा कशाला उगा चिडतेस ग? मी अजून नॉटी वागलोच नाही तुझ्याची. तू नॉटी, तू माझ्या पिल्लू आहे, माझी गुंडू आहे तू. 440 करंट माझा तुम्हाला सोसल का? सर, तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक घेऊन आलो, नाश्ता घेऊन आलोय. सगळं चुकलंय तुझं. टायमिंग, गाणं, सूर. एकांत दे आता. हा? एकांत दे. नाही, मला गडबड आहे वाईच, मला जायची आहे. तिकडे दुसरं पोरग आहे, ती येईल आता इथं. काय एकांत बिकांत लागेल ते त्याला सांगा, ती आणून देते तुम्हाला सगळं आणून देईल तुम्हाला, काय अडचण नाही बघा. अरे एकांत म्हणजे अशी तू जा ना, तू जा, एकांत होईल आपोआप इथे. तू गेलास की एकांत होणार. शांतता, हा एकटेपणा. अहो, मी कशाला बॉम्बलाय थांबतो इथं, मी जाणारच आहे. मला माझी कामं पडले ती मला. बरं साहेब, मी काय म्हणतोय, हा. रातच्याला जेवणाला काय कोंबडी? काय नाही, नको नको, कोंबडी वगैरे नको. काहीतरी लाईटच ठेव, असं डाल खिचडी वगैरे. दाल खिचडी हा. का? बरं चालतं, दाल खिचडी सांगतो मग. मला चिकन हवंय. कशाला ईशा? तू एकटा कसा डिसिजन घेऊ शकतोस? किती वेळा ठरलंय, सगळं डिस्कशन करून ठरवायचं. तू प्रत्येक वेळेला स्वतः कसा डिसिजन? मला चिकन खायचंय. गोरीला द्या हिला, गोरीला द्या. कॉमेडी येते, जाऊ द्या. जाऊ द्या. तुम्ही चिकन चालेल आम्हाला. चिकन फायनल. चिकन फायनल. चला मग. चालेल. कुठे? कोंबडी धराय. कोंबडी धरायला? हा, आम्ही तुम्ही नाही धरली का कोंबडी? आम्ही कोंबडी का धरू? ते जायला मारून आहे. कोंबडी नाही धरली का गावा? काय अवघड नसते हो. कोंबडी धरायचं म्हणजे काय, तुम्हाला सांगतो काय करायचं माहितीये का? दोन्ही हाताना असं कोंबडीच्या मागं जायचं. आ, 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 आ. तिला कळलं नाही पाहिजे बरं का, माग माणूस आहे का कोंबडा आहे ती. हळूहळू जायचं. आ, 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 आ. तिला वाटतंय मग आपल्या माग माणूस नाही, कोंबडाच आहे. कोंबडा आहे वाटतंय. मग तिला वाटलं का नाही कोंबडा आहे की मग ती बी लय आकाडती. माग बघतच नाही ती. आकाडायला लागली की आपण बी बेसचं नाही बरं का, आपण बी थटून लागायचं माग कोंबडा आहे म्हणून. वाईज बेसावत झाली की नाही की धरायची. धरली की मग बेताच करायचा, कापून ते जायला तलवार झाला पाहिजे मग त्या दिवशी. मग लई भारी मजा येते. जरा क्रूर वाटतंय. नको नाही, घे ना चिकन, घे ना चिकनच घे. घे चिकन घे. मला चिकन नकोय आता. चिकन नको. नाही नाही, तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही नुसतं खोरड्यात जायचं, एक कोंबडी सिलेक्ट करायची आणि मला द्यायची, बाकी सगळं मी करणार आहे. मग जर आम्हाला काहीच करायचं नाहीये, मग हा एवढा पॅच कशाला करून दाखवलास तू आम्हाला? आपलं माहिती असावी ना, म्हणजे कोंबडी कशी धरते ती. तुम्हाला माहित नसते ना तिकडे कोंबडी. आपलं नको आम्हाला कोंबडी नको, आम्हाला हे दे बटाट्याची. चालेल का ग? बटाट्याची भाजी चालेल का? नको वेगळं पाहिजे काही?
मला खरं तर बटाट्याचीच भाजी खायची आहे, यांचं नका ऐकू. बटाट्याची भाजी हा चला मग. आता काय बटाटे निवडायला येऊ तिथे? नाही नाही चला मग म्हणजे येऊ का असं म्हणलं मी. मग जातोला काय म्हणता तुम्ही? येऊ काच म्हणतो. जाताना सुद्धा माणसाने येऊ काच म्हणायचं असते. बरं. नाही काय नष्टर लागते हो. हा, ठीक आहे. गेला माणूस परत आलाच नाही म्हणजे मग काय करायचं. चला ना, जा ना, करा ना काहीतरी. शांतता ठेवा जरा इथे, आम्हाला शांतता हवी आहे. शांतता म्हणजे काय सर, शांतताच असते हो इथं. लव्ह बर्ड्स म्हणजे शांतताच. हा. फक्त काय होते रात सवयच ती रातकीड असते ना, ती आवाज करते, ती डार 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 चालू असतं आपलं त्यांचं. रातकिडा ढार 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 असा आवाज करतो तुमच्या इथे? तर मला काय आवाज काढायचा तेव्हा मग आपलं डार 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 करते तसं बरं, सांगतो आपलं तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. हा, ठीक बाकी आहे. शांतता असते एकदम. बरं, कळलं आम्हाला. हा, तेवढं लक्षात ठेवा मग. अनुभवू द्या ती शांतता. चालते चालते. हा, हा. येऊ का मग? हा, या या. हा, हा? बोला की. काय बोलू? या म्हणला ना म्हणून मी असं आलो. अरे तू येऊ का असं म्हटलंस म्हणून मी या असं म्हणालो. तसं नाही सर, तुम्ही या म्हणलं की मग मी येणार. पण तू येऊ का म्हणालास ना, मग मी काय या, मग मी काय म्हणू, येऊ का? नाही नाही नको येऊ असं कसं म्हणणार? ऐका माझं नीट ऐकून घ्या. मी येऊ का म्हणलं की नाही हा. की तुम्ही बर म्हणायचं. बरं. आता नाही येऊ का म्हणलं. अरे मग म्हण ना, येऊ का बोलतो मी का? बरं येऊ का म्हणलं सर, येऊ का? बरं, आई बरोबर. चल निघ, चल. हा, चल. हा, चल निघ, जेवण बनव. 440 करंट माझा. किती चिडचिड करतोय सारे तू. काय चिडचिड चाललंय कुठे? तुझं? माझं काय चाललंय? कोण बघ ना, तू कसा वागतोय. किती प्रेमाने मदत करायला आला होता, तुझी किती चिडचिड चालू आहे. काय प्रेमाने मदत करतोय? माणूस खाणायस रे तू. काय मी माणूस गाणं आहे? नाही, मुळात तुला ना टॅलेंट बघवत नाही. कोणाचं? नाही, तुला असं आजूबाजूला टॅलेंटेड लोक दिसले ना की त्रास होतो. हा टॅलेंटेड होता. रातकिड्यांचा आवाज त्यांनी डर डर असा काढला. तो टॅलेंटेड होता? काय बोलतेस ईशा? होता तो टॅलेंटेड. बरं. तो प्रयत्न तरी करत होता. कसला प्रयत्न आणि करता? तुझी जुनी सवय रे टॅलेंट दाबणं. हा, काय मी टॅलेंट दाबतो? बरं, ठीक आहे. आयुष्यभर माझं टॅलेंट दाबत आलास. तेच म्हंटल, तुझ्यावर कशी काय नाही आलीस तू अजून? मी काय कुठलं टॅलेंट दाबलं? मग हा, मी सांग मला. सांगते. हा, सांग. ती मोटर ट्रेनिंग स्कूल लावली होती, आठवत आहे का? हा, आठवत आहे. आठवतंय. 3 दिवसात माझं ट्रेनिंग बंद केलंस तू. लाज वाटली. एक्सक्यूज मी नाही बंद केलं, ट्रॅफिक पोलिसांनीच बंद केलं ते 3 दिवसात. 3 दिवसात 14 लोकांना उडवलंस तू. अगं नशीब त्यांना जास्त काही झालं नाही म्हणून इथे बसली आहेस माझ्या समोर. काय नाही रे, दिवसात. ए ना नवशिके ड्रायव्हर दिसले ना की मग मस्ती चढते, मग येतात आडवे गाडी समोर. त्यांना कामच नाही. अरे कुठे झोपूया, कुठे झोपूया, ईशाची गाडी आली, चला 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 झोपा, असं करतात ते. तरी आपलं सिरियसली म्हणजे ईशा खूप होत आहे. खूप होत आहे काय? आणि मुळात हा वाद आहे का आपला? नाही, हा वाद आहे. ए रे, मला म्हणाली गुन्हे अंगावर घे. गुन्हे का म्हणून अंगावर घेऊ तुझे? अच्छा, नाही, बरोबर. माझे गुन्हे का अंगावर घेशील रे तू? त्या उषाचे असते तर बरोबर सगळे 15 असते तरी घेतले नाही असते. यार, तू उषाला का मध्ये आणते आहेस ईशा? हे बघ, मी सिरियसली सांगतोय. हे बघ ईशा, माझं ईशा बरोबर उषा बरोबर काही नाहीये. काय नावं ठेवली आहेस यार देवा? ईशा उषा ईशा जोगांनी माझ्याच आयुष्यात आण. अच्छा, हे बघ, अगं नाहीये काही. म्हणजे माझं नावही तुला आवडत नाही आता. तसं नाहीये ईशा. ईशा ईशा प्लीज तिकडे नको जाऊस, इथे ये, इथे बस. नको जाऊस तिकडे, इथे बस. तिकडे काय आहे तुझं? चिडल्यावर तिकडे का जायचंय मला कळत नाहीये तुला. नाही यार, असं. मेसेजेस वाचले. अरे ते चुकून केले होते तिला मेसेजेस. तुला करायचे होते ते मेसेजेस मला. जेवलीस का? जेवलीस का? काय करतेस? हे सगळे मेसेजेस मी वाचलेत माझ्या डोळ्यांनी. अगं कलिग आहे ती माझी. जेवलीस का नाही का विचारू शकत? तू मला कधी नाही ना विचारलंस. अगं तू ऑलरेडी जेवलेली वाटतेस, का विचारू तुला? अच्छा, अरे आता माझ्या जेवणाशी तुला एवढा प्रॉब्लेम आहे मला माहित नव्हतं रे. मला हे बघ, नाही, पूर्वी तू अगदी "ए, पिल्लू तुला पिझ्झा हवा, मी तुला पिझ्झा घेऊन देतो. पिल्लू तुला बर्गर हवा, माझ्या पिल्लूला बर्गर हवा. माझ्या पिल्लूला ना गार्लिक ब्रेड खूप आवडतो. अगं हो, कारण पिल्लू हल्लू हल्लू गिल्लू गिल्लू करून ढोल्लू ढोल्लू झाला. त्याचं काय करू मी? आधी पिल्लू होता तो, आता हत्तीचा पिल्लू झाला. काय करू? तुला पिल्लूच राहावं असं वाटतं म्हणून मी नाही विचारत यार. आय डोंट नो, आय मे बी ऑर्थोडॉक्स, पण मी ढोल्लू ढोल्लू. तू
तुझी उषा काय ती सडपातळ मी उगाच तिच्यावर तू तिकडे काय इथे रेंज आहे का तुला चिडण्याची तिकडे चल तू ईशा ऐक ना यार खरंच मला ती नाही आवडत मला तू आवडतेस माझं आणि तिचं काही रिलेशन नाहीये ते मेसेज अगं ते तुला करायचे होते यार चुकून होता ना यार सॉरी ना ईशा सॉरी ना माझं पिल्लू आहे की नाही माझं बब्बड आहे की नाही तू मला ना बोलायचं असतं पण बब्बड आहे की नाही माझं कुठले मधून जाऊ द्याला का नाही तुम्ही तू वेडा आहेस का द्याला का नाही द्यायचं नाही सर वट वाघाचा आवाज होता हा टॅलेंटेड आहे कसा होता वटवागळाचा आवाज कसा असा वटवागुळ आहे सर असतोय बर कशाला आलायस तू जा ना धबधब्यावर जायचे का इथे धबधबा आहे धबधबा म्हणजे एक नंबर वर का हो ना? मी तुम्हाला सांगतो धबधब्याची धार जर इकडे मस्तकावर पडली की नाही आतलं रागात म्हणजे असं खंगळूनच निघतोय पार रक्तात ती घोसळणच होती सगळी रक्ताभिसरण असतं ते घुसळण असं नसतं काय पण ठीक आहे कळलंय आम्हाला ती डायबिटीज बिबिटीज काय असलं की नाही सगळं निघून जाते नाहीये आम्हाला डायबिटीस जा नाही होय नाही मग स्पॉन्डोसॉटालिस आहे का काय काय स्पॉन्डोसॉटालिस असतो का नाही स्पॉन्डोसोटालिस असा कुठलाच आजार नाहीये नाही. स्पॉन्डोलायसिस असा आजार आहे जो नाहीये आम्हाला ये ना तू नाही, काय काय लोकांना असतो असला की काय करायचं हे आशुमान काढायची बाहेर धार इकडे घ्यायची इकडं नाहीये आजार ना पण इकडे घेतली की नाही मानका म्हणजे ताटच होतो हो असंच झालं पाहिजे वहिनी तुम्हाला सांगतो माझी म्हातारीला मी तिकडेच घेऊन जातोय अशी होती की नाही तिकडे घेऊन गेलो धबधब्याची धार इकडे पडली म्हातारी ताटच हो मानका कडकच झाला तिला नेचर इज ग्रेट ना Nature is great. नाही, मग आता बऱ्या आहेत त्या बरी म्हणजे मानका कडक झाला म्हातारी वाहून गेली तू कसल्या स्टोऱ्या लावतोयस रे अहो, हा? खरंच सांगतोय मी. काय खरंच सांगतोय बनवतोय स्टोऱ्या हा तू आणि हिचा एक बाप दोन्ही मिळून ना स्टोऱ्या लावत एक मिनिट माझ्या बाबांवर नाही जायचं का नाही जायचं माझे बाबा स्टोऱ्या लावत नाहीत तुझे बाबा स्टोऱ्याच लावता माझे बाबा स्टोऱ्या लावत या आमच्याकडे पुरणपोळी खायला या नाहीये आता पण खायला या म्हणजे अळूवडी काय मस्त केलीये आज नाही काल होती या खायला या म्हणजे हे काय अर्थ या वाक्यांनाच काही अर्थ नाहीये ईशा असतं सगळं आमच्याकडचं चांगलं म्हणून ते म्हणतात ते काही स्टोऱ्या वगैरे लावत नाही लावतात. खरं स्टोऱ्या तू लावतोस तुझी लफडी लपवण्यासाठी स्टोऱ्या तू लावतोस प्लीज ईशा प्लीज स्टोऱ्या तुझी आई लावते प्लीज तुला पदराखाली घालण्यासाठी आणि फक्त आई आणि तू नाही तुझी बहीण स्टोऱ्या लावते तुझा भाऊ स्टोऱ्या लावतो तुझी आजी दादा याची आजी आहे ना जी माझी आजी सासू आहे ना ती स्टोऱ्या फक्त स्टोऱ्या नाही ती तर स्टोऱ्या पण लावते आणि मशारी पण लावते तू माझ्या आजीच्या मशिरीवर येऊ नकोस ईशा आधीच सांगतोय मी तू सकाळ सकाळ करत असते तेव्हा मी काय बोलतो भांडू नका. मूर्ख गप्प त्याचा बस. त्रास होत नाही कोणालाही त्या काळा झालेला मला आवडत नाही मशारी त्रास होत नाही अख्ख्या बिल्डिंगला विचार कोणी अलार्म लावत नाही तुझ्या वरनं उठतात लोक मूर्ख मला तर आता तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये मुळात तू आई बाबांना का आणलंस नातेवाईकांना आणायचं नाही हे काउन्सिलरनी सांगितलं होतं की नाही मी माझी- आणलं मध्ये. म- बाबांना आधी माझं बाबांचं नाव तू काढलं आधी. मी काढलं नाही, माझं ह्याच्यामुळे माझं- निघालंय बाबांचं मी नाव. काढलं ना माझ्या नावात. हे जा गे, भांडू हे नका, चल, तू हे काढलं जा. का? हे जा, चल, मला नाही राहायचं तुझ्या बरोबर भांडू- जा नाही राहायचं मला तुझ्या बरोबर जा ऐक. जा जा चल जा चल. नाही, मग तसंही मलाही नाही राहायचं तुझ्या मग जा ना जा हे अच्छाचे व्हेरिएशन आहे वेगळ्यांना दाखव जा अच्छा जा निघ मला पण नाही राहायचं तुझ्या बरोबर मला पण मी चाललं भांडू नका मी की. चेकआउट करते भांडू नका. ऐक, ऐक. क्या बात है! अतिशय इंटरेस्टिंग भांडणं आणि कॉमेडी एकांत मजा आली हा सर असे कसं वाटलं हे लव्ह बर्ड्स वाजव ना.
वा 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 वा, सदाबहार, फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली, खूपच मजा आली. इतकं लाईव्ह आणि इतकं नॅचरल प्रेझेंट केलं तुम्ही तिघांनी की लिटरली कुठल्या तरी रिसॉर्टवर आम्ही आलोय आणि बाजूच्या कपलच्या बाबतीत हे सगळं घडतंय की काय, इतकं खरं वाटावं, इतकं नॅचरल परफॉर्म केलं तुम्ही तिघांनी. वंडरफुल वंडरफुल. ओमकार, आय फील आजपर्यंतचा तुझा हा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स. वा वा वा. वंडरफुल. अँड सावत्या, सेम विथ यू. इतका इनोसंट तो गावरान माणूस तू उभा केलास ना की क्या बात आहे सावत्या. तुझ्यासाठी परत एकदा. या बात! लगा, 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 लगा. भन्नास लगा. ईशा, फॅन्टॅस्टिक. ते जे टिपिकल सूर लागतात ना, डोक्यात जातात ते सूर इतके करेक्ट लावले होतेस तू, इतके करेक्ट. क्या बात आहे. ब्युटिफुली परफॉर्म. फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. वा वा. सई. काटाकीर परफॉर्मन्स होता. आजचं प्रहसन तुम्ही 4चा प्रयोग असं म्हणून लक्षात ठेवा आणि टू मेक इट मोर मेमोरेबल मी येते. मंडळी, विनोदाच्या टवाळक्या करण्यासाठी पुन्हा एकदा इथे येणार आहेत खटाळ सासूच्या नाठाळ सुना. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. वाघ जरा खाली वाघ. उभ्याने झाडू काढतीस होय. हा, पायवर घ्या. आणि आज सगळी कामं इथं हॉलमध्येच दाखवणार आहेत का करू ना? स्वयंपाक घरात काय उंदरा ठेवलेत का जेवण बनवायला? काय आई तुम्ही पण ना. हा, काय तर सूर लागलाय डोक्यात, जातोय माझ्या सुरा. आता जवळच आहेस, लक्षात ठेव. अय्या, मामांजींचा फोन आला. हॅलो. मामांजी बोला. हा नमा बेटा, कसे आहे पोरी होऊन तुम्ही? अहो, बरे बरे. तुमचं बरं आहे का? हा मस्त. बरं, एक काम आहे बाळा. हा, काय ते आपल्या गल्लीमध्ये बघ 4 बिटलिंगा सोडल्यावर तो विष्णू राहतो ना. हा, विष्णू अण्णा राहते. अगं त्याच्याकडची म्हातारी ती शांता मेली ना ग. हा, माहिती आलता सकाळी फोन. हा, आणि काय झालंय त्याचा तो पोरगा आहे ना, तो बाहेर गावी कुठंतरी इंग्लंडामध्ये. हा काय? हा, तर त्याला यायला 12 घंटे लागणार अजून. बर बर. आणि लयच गर्दी झाली एवढ्याशा खोपटामध्ये. आपल्या गावाकडची मंडळी येईल तिथं. त्यात तो सदाशिव माहिती आहे ना तुला? सदाशिव कोण? अगं आप्पा ग म्हातारा. हा हा, ते गावचे हा, सदाशिव आप्पा. तो कातावला आहे तिथं गर्मीमध्ये. हा. मला फोन आलता त्याचा, म्हणला अण्णा तुझ्या घरी जातो. म्हणलं झालं आपलंच घरी. हा, इथं नको सांगते ना, इथं नको. आणि त्याच्या बरोबर ती त्याची नाते बर का छोटे. अरे काय गोड पोरगी आहे ग ते. बर बर. शेवाली माझ्या अंगावरती येते. तर जरा उठ बस नीट करा पोरी होऊन. इथं जागा नाही, सांग इथं जागा नाही. इथं कुठं? हॅलो, नाही, काय नाही, झालं काय ग? मामांजी तुम्ही येणार आहे का? मी कसलं अगं, इथं ऊस टारला आहे. ऊस सोडून कुठे येऊ माहिती? बरं, मग जाऊ दे, उसात लक्ष राहू दे. हा, नाही काय आहे, इथं नको सांग. हे पण नाही, पाहुण्यांची उठ बस नीट करा. हो मामांजी, आम्ही लाख करू, पण कसे इकडच्या घरच्या माणसांना पण पटलं पाहिजे. कोणाला? ह्यांना आईंना नाही पटत ते. तिथं काय प्रश्न आहे? तिथं म्हातारीला म्हणा नीट राहायचं तर राह, नाही तर ते जिन्यावरून टाकलो. मामांजी काय बोलताय तुम्ही? अरे नाही तर काय, पाहुणे रावळे येते ते घरी उडबास करायला नको, भाऊकी पाळायला नको का आपण? बर बर बर, आम्ही करतो, आम्ही समजावतो आईंना. तुम्ही नका काळजी करू, आम्ही समजावतो. बरं का? तिचं डोक्याला दे, तिला फोन जरा बघू काय ऐका, किती करीत तुम्ही ती. लगेच ऐका. तिला फोन दे. देते घ्या आई निवांत. हॅलो धने,
ठेव फोन. काय बोलता घ्या फोन ठेव. अहो मी काय म्हणते ताई ठेव फोन. आहे का आता स्वतःच म्हणतोय दी फोन नंतर म्हणतोय ठेव फोन. अय्य ताई काय ग नेहमी ठेव फोन निस्किट संपतात सुरू झालं. लय भरकटू नको ते अन्न येणार आहेत आपल्याला सगळं अय्य, सावध हा मी पण येते त्यांच्यासाठी मदत. जरा बाप ठेवायचं शांत अक्का गेली आपली. बसा निवांत बसा निवांत आमची शांत अक्का गेली. आता काय जाणाऱ्या माणसाला कोणी थांबवतं का गेली आता काय वय पण झालं होतं ना. शांत वहिनी ओळखलं का मला? ओळखलं म्हणजे ओळखते मी तुम्हाला. कोण? हे सदाशिव भाऊजी तुम्ही नाही, पण मी कोणाचा कोण वहिनी? माहिती मला ते काय ना जाऊ बाई. मी तुझ्या नवऱ्याचा लहानपणीचा दोस्त सदाशिव अप्पा. सदाशिव आ. ओळखते मी. आता याला फोन केलता तुझ्या नवऱ्याला म्हटलं बाबा इथे शांत अक्का गेली. आपल्या हातात थोडे नाचत गेली. ए शिवा काय करते तू? हा पोरीला दुःख माहिती नाही ना. लहान आहे शांत अक्का गेली. वहिनी ए वहिनी ओळखलं का? हा ओळखलं ना हे कोण? लहान पोरगी आहे ना हे ओळखलं. नाही तसं नाही. कोण म्हणजे कोणाची कोण? पोरगी लहान ती लीला नाही का? लीला लीला हवय लीला लीलाची बहीण कुंदा. होय कुंदा. कोण कुंदा? बहिणी आहेत ना लीला कुंदा. तर लीलाने कुंदाला आलं तर ते जगन्नाथचं मागणं आलं पण त्यांनी नाही बोलले ते. आणि मग लीलाने लग्न केलंय काशीनाथ सोबत. हा काशीनाथ ही माझी नात आहे. मग हे बाकीचं कशाला सांगितलं? वहिनी अशी काय करते? आपलं नाती गोती माहिती असली पाहिजे माहिती पण ही तुझ्या नवऱ्याची एकदम लाडली आहे. लहानपणापासून तुझ्या नवऱ्याच्या अंग खांद्यावर केली आहे. गोड आहे ग पोरगी गोड आहे लय गोड आहे. या दोघी आम्ही सुना आम्ही मोठी नमी अच्छा योग्याची होय तू? मोठा म्हणजे योग्य ना? आणि ती मी मंदारची. अच्छा पुरी चाय टाक जरा. टाकते दुधाची बनवा. दुधाची चांगली कडक घ्या पण दुधाचीच लागेल. चाल. आणते आराम करा बसायचा. नमे हा इथे काय झालं काय बाई काय होतंय? त्या चाळीमध्ये आहे ना हे आपल्या शेतातलं कीटकनाशक आहे ना त्याचे 2 टिंब पण टाक. आल्यापासून विचारते ओळखला का हे कोण ते कोण हे पण मरून जाईल एकदाच. आई पाहुण्यांच्या चहामध्ये आपण असं इश अगं हाडू किती मोठ्याने बोली ती. डायरेक्ट मारायचं. अगं थांब होय. किती मोठे जा चाय बनवायला जा. आई तू अगं हो माणूस घोरायला लागला. अगं माझी जागा पण गेली. मी कुठं बसू आता? आई इकडे बसा की जरा. अगं हे तर थोडा ऍडजस्ट करा ना इकडे बसा. कशाला आणलंय तिथं मला? बघ तसंच भरते. वळ दे इथं जा. खाऊ नका जास्त. मला पण गोळी पाहिजे. मला पण गोळी पाहिजे. मला पण गोळी पाहिजे. हळू वरडलेस ना अंगठा बघितला अंगठ्या खाली ना एवढंच करीन. जागच्या जागी मरशील. ए शिवा माझी पोर काय आलं? काय नाही हे घे वहिनी यम्मी आहे त्या चॉकलेटी. आहे ना यम्मी आहे.
यम्मी आहेत यम्मी आहेत चॉकलेट यम्मी आहेत हा चॉकलेट यम्मी आहेत यम्मी आहेत ती ना हा यम्मी आहेत चॉकलेट यम्मी काय ग कसला आवाज आला काय आई काय नाही. काय झालंय कालवा झालं काय नाही आजी घाबरली आहे ती मग त्यांना मला ना चॉकलेट खायला दिली आहे ती यम्मी आहे ती चॉकलेट बया आजीला घाबरलोय तू अगं आमच्या सासूबाईंना घाबरून हार्ट अटॅक बिट अटॅक आला तर जातील ना वर जाऊ दे की मग आमच्याकडे ना अण्णा आजोबा यायचे ना गावच्या घरी हा. ते पण असंच बोलायचे काय? म्हातारी खा खा खाती आणि सोपा उभीत बसती खाऊन खाऊन फुटणार आहे ना जाणार आहे एकदाची म्हातारी गप्प बस. मी काय केलं आई गप्प बस हे मामांजी पण ना पोरा सोरांसमोर लय खरं बोली त्यात तडका पडू आई आई गंमत करतात मामांजी नाही का आपल्याला म्हणत होते की म्हातारी मेली तर कोरड्या उसावर जाळून टाकीन म्हणून गंमत म्हणले होते गंमत कर दाड कशाला ही चकती ग टावाळ कुठली मला टवाळ म्हणाल्या मी काय टवाळ आहे का मी काय अशी उलटी झाड वटवा गुळ ग टवाळ म्हणल्या वटवा गुळ नाही नको ते हादर कुठे घुसळती का ग तू प्राणी हा ए शांतक्का माझी शांतक्का अहो त्या शांतक्का नाही आहेत त्या आहेत ना त्या आमच्या सासूबाई आहेत तुम्ही बसा शांतक्काने मी आम्ही लहानपणाचे दोस्त आहे गावात लहानाचे एकत्र मोठे झालो मी शांतक्का गोटा खेळायला जायचो शांतक्का गोट्या खेळायची नाही मी शांतक्का आणि गोट्या तिघं खेळायला जायचो चांगलंय चांगलंय गोट्या कुठे आहे मग गोट्या कोण आहे गोट्या माहिती नाही नाही तसं वहिनी अशी काय करते गोट्या तुझा नवरा मामांची ना गोट्या म्हणायच्या का गोट्या मामांची तुम्हाला सांगतो वहिनी हा गोट्याला लहानपणापासून ऊसाची आवड हा ना लय भारी जीव ऊसावर मी शांताक्का आणि गोट्या आम्ही तिघं ऊसात जायचो लपाछुपी खेळायला राज्य माझ्यावर असायचं गोट्याने शांताक्का संध्याकाळपर्यंत सापडायचेच नाही ऊसातच लपाछुपी खेळायचे अच्छा म्हणून मामांजीना लहानपणापासून ऊस एवढा प्यारा आहे तर शांताक्काने फोन केलता मुली गोट्याचा फोन आलता ऊस तरारून मोठा झालाय शांताक्का ये एकदा लपाछुपी खेळायला शेवटची इच्छा पुरीच राहिली शांताची आमच्या आता मी आले तर जाऊन गोट्याच्या छाताडावर बसाय सांगा तिला शांत का करती गप्प तरीच म्हणते नेहमी म्हणायचे शांतीने हे दिलंय शांतीने ते दिलंय बायकोला काय कोणी द्यायचं बघितलंच हॅलो हॅलो हा बेटा काय झालं बेटा मारलं हाय कोणी मारलं तुला तुमची म्हातारी तुमची बायको अरे बेटा तू काय येडे का ग ती काऊन मारलं तुला माझ्या पाठीचा मनुकाच तोडला हाय अरे बापरे तुझ्या पाठीचा मनुका तोडला का हा थांब तिला ऊसात जाळू आपण हिचं काय डोकं फिरलं का ग? ते डोकं फिरल्यासारखंच वागत्यात अहो जवळपासनं दे बरं तिला फोन दे नुसते माणूस झाल्यासारखे वागित दे तिला फोन मी देते दे फोन दे तिला चालून टाका म्हातारीला घालून टाका हॅलो धने ठेव फोन हवा आहे का तुम्ही काय फोन ठेव अहो पण मी गरज ठेव फोन काय ग ये माझ्या घरात आग लावाय आलीस आत्ता मरतेस तू क्या बात है कडक
श्रद्धा काय म्हणाल? तुफान, धुमाकूळ, मजा आली, खूप मजा आली. मला असं वाटायला लागलं आता की त्या अर्जुनाला जसा फक्त त्या पोपटाचा डोळा दिसत होता तसा या मामनजींना फक्त उसाचा डोळाच दिसतोय, दुसरं काही दिसतच नाहीये त्यांना. भन्नाट. आज ही 2 नवीन कॅरेक्टर्स आली आणि फार मजा वाटली. वनिता, ऑलवेज तू ही सिरीज उचलतेस, आज या सिरीज सोबत तू खुर्ची उचललीस, पण हरकत नाही. एक लक्षात ठेव, तुझी ती जी जागा आहे फिक्स, ती अगदी पश्यासारखा तगडा नट जरी आला तरी तुझी या स्किट मधली ती जागा कुणीही हलवू शकत. वा 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 वा. वंडरफुल, मजा आली. सई, एकदम टरटरीत परफॉर्मन्स होता. फार मजा आली. मला ही सिरीज फार आवडते. मामनजी तर आज 2-2दा मामनजींना ऐकायला मिळालं, त्याच्यामुळे फार मजा आली. मस्त कडक. वा वा वा.